ज्याच्याकडे समजा पैशांचे प्रॉब्लेम असतील मग त्यांनी काय केलं पाहिजे? भरपूर असे आपल्याला राजयोग करू आपण घडवून आणू शकतो. जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला खेचून आणायचं असेल. आपल्याला पत्रिका माहिती नाही, तुमच्याजवळ पैसाच नाही, तुम्ही कुठून जाणार ॲस्ट्रॉलॉजरकडे? त्याची फी कशी देणार? बरोबर की नाही? काही गोष्टी तुम्ही घरामध्ये जाणीवपूर्वक केल्या तर तुम्ही राजयोगाची निर्मिती करू शकता. जसं की उदाहरण सांगते तुम्हाला. प्रत्येक ग्रहाची एक वस्तू आहे. राजयोग कसा घडवला जातो? राजयोग बुध आणि शुक्रला एकत्र आणून घडवला जातो. बुध आणि शुक्र हा एकत्र आणला जातो, मग त्या वस्तू एकत्र आणल्या जातात. जसं बुधाची दिशा नॉर्थ आहे, तर नॉर्थच्या दिशेला तुम्ही बुधाची वस्तू एका काचेच्या बाउलमध्ये पांढरी खसखस ठेवायची. पांढरी खसखस, ती खसखसीचा दाना गोल आहे. गोल वस्तू म्हणजे बुध, काच म्हणजे बुध, पांढरा रंग म्हणजे आला शुक्र. आलं लक्षात? आणि हा बाऊल तुम्ही घरात एका उंचीवर ठेवायचा आणि विसरून जायचं, रेमेडी करून विसरून जायचं. 43 दिवसानंतर त्याचे रिझल्ट बघायचे. 15 दिवसानंतर तुमच्या आजूबाजूची एनर्जी. पण असं नाही की उपाय केलाय आणि काय मेहनत करत नाही, तुम्ही तुमचं काम पण केलं पाहिजे.